दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एका व्यक्तीला त्याच्या अधिकारामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट पास करण्यासाठी लाखो रुपयाची लाच दिली गेली. परंतु त्यांनी ती लाच घेण्याचं नकार दिला. त्यांनी त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं की जरी मला तुम्ही खालचं पद दिलं तरी चालेल, पण मी हे काम करणार नाही. कारण जर मी हे काम केलं, मी ही लाच घेतली, तर हे देवाला आवडणार नाही. आणि त्यांनी ते काम करण्याचा नकार दिला. आजच्या युगामध्ये आपल्याला स्वच्छ राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ही गोष्ट आपल्याला खूप कठीण वाटते, परंतु देवाची इच्छा हीच आहे. आपले आचरण ख्रिस्तासारखे ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण निवडलेले लोक आहोत. बघा, पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 2 अध्याय 9 वचन काय म्हणतं बघा. 1 Peter chapter 2 and verse 9. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात प्राचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. किती चांगलं वचन आहे बघा. आम्हाला हे ख्रिस्ताचे गुण प्रकाशित करायचे आहेत. पेत्र आपल्याला ह्या सर्व जगिक गोष्टीपासून दूर राहण्यासाठी सांगत आहे. ख्रिस्ताला शोभेल असे आपण वागले पाहिजे. मुलगा वाईट वागला तर लोक वडिलांना नावं ठेवतात की हा ह्याचा मुलगा आहे. आपले चालणे, आपले बोलणे, आपले वागणे ह्यामधून लोकांना ख्रिस्त दिसावा म्हणून प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्तई सुवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 16 वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.